आता या स्पर्धेमध्ये माझ्यासोबत आहेत की आपल्या राधाकृष्ण 11 म्हणजे आपला वगलाचा माल, धामणन वगलाचा माल. आणि धामणन वगलाचा माल ही जी टीम आहे ती सध्या फेडरेशन मधले टॉप 3 मधली टीम आहे. आणि आपण बघत असाल की गेल्या कित्येक स्पर्धांमध्ये त्यांनी पहिला आणि दुसऱ्या क्रमांकाशिवाय तिसऱ्या क्रमांकावरती मध्ये झेप घेत नाहीत. आणि या स्पर्धेमध्ये आता ते खेळायला आलेले आहेत. तर दोन गोष्ट आपण त्यांना विचारून, आमचे रविदादा जाधव जे आमचे सल्लागार आहेत, ते या मंडळाचे मेंटर आहेत. या ठिकाणी वैभव आहे, या ठिकाणी रुपेश आहे, आपले सर्व टीम आहेत. काय सांगाल तुम्ही की काय वाटतंय की या स्पर्धेबद्दल काय वाटतंय, काय काय म्हणताय, काय वाटतंय तुम्हाला? नक्कीच स्पर्धेचं नियोजन तर खूप सुंदर आहे. नाईट स्पर्धा आहे आणि नाईट स्पर्धा खेळायला आम्ही प्रथमच नाईट स्पर्धा ही खेळतोय. तर या स्पर्धेमध्ये आम्ही 100% देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. काय बॉलिंग आणि बॅटिंग स्ट्रॅटेजी काय आहे, काय वाटतं तुम्हाला? आम्ही 4 ओव्हरच्या मॅचला फक्त 35-40 पर्यंत समोरच्या टीमला रोखायचा प्रयत्न करणार. जर आमची बॅटिंग असेल तर आम्ही 4 ओव्हरमध्ये किमान 40 रन करायच्या, ओव्हरला 10च्या रन रेटने रन करायचे प्रयत्न करू. ओके, व्हेरी गुड. मला असं वाटतं की आपला हा संपूर्णपणे जो वगलाचा माल हा जो संघ आहे, हा 15 गावातला आज एक चांगला टॉपचा संघ आहे. आणि तुमच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत या ठिकाणी. आणि मला असं वाटतं की ही आपल्या हंगामातली शेवटची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचा गुलाल तुम्ही तुमच्या अंगावरती घ्याल अशी मला सर्वांना अपेक्षा आहे. तुम्हाला येणाऱ्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि फेडरेशनच्या वतीने सुद्धा पुढच्या सीझनसाठी खूप खूप शुभेच्छा.